नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईकरांना ट्रॅफिक मुक्ती देणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या उत्तर मुंबईकडील टप्प्याच्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह पासून थेट पश्चिम उपनगरे, भाईंदर, ठाणे आणि त्यापुढील भागांना अखंड जोडण्यासाठी डिझाईन केलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, प्रवासाचा कालावधी आणि प्रदूषण कमी होणार आहे. भविष्यामध्ये या कॉरिडॉरचा विस्तार विरार आणि वाढवण बंदर तसंच पालघरपर्यंत केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. महत्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे वर्सोवा ते दहिसर प्रवासाचा कालावधी कमी होऊन अवघ्या 15 ते 20 मिनिटांवर येण्याची शक्यता आहे. मॉन्सून ज्यावेळेस हेवी होईल त्यावेळेस समुद्राच्या आत काम करणं कठीण जाईल, पण त्या काळामध्ये कनेक्टर्सचं काम हे मात्र होऊ शकेल. त्यामुळे सगळं प्लॅनिंग करताना मॉन्सून मध्ये काय करायचं आणि फेअर सीझन मध्ये काय करायचं या संदर्भातलेच सगळे आराखडे तयार केले आहेत आणि आम्ही सगळे त्याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलंय. राज्याच्या ग्रामीण भागातील टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं हे धोरण आहे आणि यामुळे ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास होईल. ग्रामीण भागामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठीचं हे नियोजन आहे आणि यातून नागरिकांना 100% आणि समान प्रमाणामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, तसंच गावांची जल स्वयंपूर्तता, जलस्रोतांचं पुनर्जीवन करून स्रोतांची शाश्वतता, जलसंवर्धनासाठी पर्जन्य जलसंकलन, सांडपाणी पुनर्वापर आणि पुनर्चक्रण यावर भर दिला जाणार आहे. उन्हाळ्याची सुट्टी संपून राज्यभरात नव्या शैक्षणिक वर्षासह 15 जून रोजी शाळा सुरू झालेल्या आहेत आणि या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शाळांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन चिमुकल्यांचा आत्मविश्वास वाढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या वहाळ भागातील PM श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हजेरी लावली. तिथल्या विद्यार्थिनींशी संवाद साधला, त्यांना कविता म्हणायला लावल्या. एका चिमुकलीनं सहजपणे मुख्यमंत्र्यांची मुलाखतही घेतली. तिने निरागसपणे विचारलेल्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. हा क्षण अधिकच आपुलकीचा आणि हृदयस्पर्शी ठरला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान स्वतः मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवणं हे महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. छोटे प्रश्न विचारा. आपले नाव काय? माझं नाव देवेंद्र सरिता जगन्नाथराव फडणवीस. सर, आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? या प्रवासाची सुरुवात ही एक विद्यार्थी चळवळीतून झाली. ते माझी विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडत मी इथपर्यंत आलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई आणि महानगर परिसरातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडलेली आहे. आगामी पावसाळ्यामध्ये 0 जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि यंत्रणांना दिलेत. यंदा पाऊस लांबणीवर पडल्यानं आपत्ती नियंत्रणासोबतच पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वारकऱ्यांना आता विठ्ठल भक्तीची ओढ लागलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारी सुरळीत पार पडावी यासाठी नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीला पालखी सोहळा विश्वस्त, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. स्वच्छ वारी, हरित वारी हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्याबाबत आणि वारी मार्गावर कायदा आणि सुव्यवस्था, सुरक्षा उपाय, वाहतूक व्यवस्थापन, पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानंतर महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमात इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त झी 24 तास.